जय श्रीमाताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचंय आपल्याला. कवच घेताना पण शिस्तीत घ्यायचं, डोक्यावरून हात आला पाहिजे. बंधन व्यवस्थित घेणं फार महत्वाचं आहे. आपल्या बंधनामध्ये आपण राहायचंय सुरक्षित. म्हणजे बंधन घेताना व्हायब्रेशन्स जाणवलं पाहिजेत आपल्या आसपास. चैतन्याचं कवच तयार होते हे समजलं पाहिजे. घ्यायचं म्हणून भरभर भरभर नाही घ्यायचं, आपण शिस्तीत घ्यायचं, समजलं पाहिजे. सहजयोगाचं प्रिन्सिपल कळलं पाहिजे आपल्याला, तत्व काय नेमकं. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपण श्रीमातांच्याकडे पाहायचंय. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवूया. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येते ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून जे चैतन्य श्रीमाता देत आहेत आपल्याला, ते शोषून घ्यायचं आहे. आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये वाढ झाल्याचं आपल्याला जाणवेल. आपण श्रीमातांच्याकडे बघितल्यानंतर चैतन्याचा फ्लो आपल्या हाताच्या बोटावरती खूप प्रमाणात जाणवेल. तो फक्त शोषून घ्यायचा आहे आपण. त्याच वेळी आपल्या डोक्यातील सगळे विचार आपण काढून टाकायचे. आपलं मस्तक शांत करायचं. भूतकाळाचा विचार करायचा नाही किंवा भविष्याचा पण विचार करायचा नाही. वर्तमान काळ मध्यात राहायचं. आत्ता जे चाललंय ते बघायचं. म्हणजे आता आपण चैतन्य शोषून घेतोय, तर चैतन्य आपण खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा. विचार करायचा नाही कुठला. वर्तमान स्थिती म्हणजे मध्य मार्ग. डावीकडे भूतकाळ आहे, उजव्या बाजूला भविष्य काळ आहे, मध्ये वर्तमान काळ आहे. आणि आपली उत्क्रांती मधल्या नाडीतूनच होते, सुषुम्ना मार्ग. आपण श्रीमाताईनं बघायचंय, पूर्ण भक्तीनं आणि पूर्ण श्रद्धेनं बघायचंय. यामध्ये आपले भाव फार महत्वाचे आहेत. आपल्या हृदयामध्ये जे काही भाव निर्माण होत आहेत श्रीमाताईंना बघून, भक्तिभाव, अष्टसात्विक भाव म्हणतो त्याला. पूजन, अर्चन, नमस्कार, ही 9 भक्ती आहेत आपल्यातले. आणि अष्टसात्विक भाव ते दाटून आले पाहिजेत आपल्यामध्ये. म्हणजे हृदय प्रेमानं भरून आलं पाहिजे, डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत, अंगावरती रोमांच उभे राहिले पाहिजेत. हे सात्विक भावाचं लक्षण आहे, जे परमेश्वराला बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं. जे म्हणजे आत्मिक ताकद आहे, किंवा त्याला बघितल्यानंतर जे जाणवलं आपल्याला. काही वेळेला काही गोष्टी जाणवतात, तर आपल्या अंगावरती रोमांच उभे राहतात, किंवा डोळ्यामध्ये पाणी येतं, अश्रू येतं, कंठ दाटून येतो, हृदय भरून येतं. हे सगळे अष्टसात्विक भाव आपल्यामध्ये आले पाहिजेत. हे अध्यात्मासाठी फार महत्वाचं आहे. तुम्ही आत्म्याच्या किती जवळ आहात हे याच्यावरून समजतं आपल्याला. म्हणून आपलं हृदय मोकळं करायचं. या हृदयामधला क्रोध काढून टाकायचा, लोभ काढून टाकायचं, ईर्ष्या काढून टाकायची. हृदय पूर्णपणे स्वच्छ करायचं आपल्याला. आणि या हृदयामध्ये आपल्याला
परमेश्वराचा वास करायचा आहे. आपल्या हृदयात श्री गणेशांना प्रस्थापित करायचं, म्हणजेच परमेश्वराचं अस्तित्व आपल्या हृदयामध्ये पाहायचं आहे. आपण बघतोय श्री माताईंना, त्यांची भक्ती करतोय आणि चैतन्य देखील शोषून घेतोय. ही आपली पहिली पायरी आहे. योगातील ही पहिली पायरी की भक्तीतून आपण, मध्य मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग आहे. उजव्या बाजूचा मार्ग म्हणजे हठयोग म्हणायचं त्याला. पिंगला नाडीवरती कार्य करून जर आपण पुढे गेलो तर त्याला हठयोगी म्हणतो. आणि जर डाव्या बाजूवर गेलो तर तांत्रिक प्रकार म्हणतो त्याला. जे तंत्र मंत्र करणारे लोक असतात ते डाव्या बाजूकडनं जातात आणि जे हठयोगी असतात ते उजव्या बाजूकडून पिंगला नाडीकडून वर जातात. आपण सहजयोगी आहोत, मध्य मार्गातून वर जायचं आहे, म्हणजे भक्ती मार्गातून वर जायचं आहे आपल्याला. म्हणून आपण भक्ती करतोय श्रीमातांची. आपल्या समोर असं काहीतरी ठेवायला पाहिजे की जेणेकरून ते करत करत आपण निराकार मध्ये उतरू. साकार पाहत पाहतच आपण निराकार मध्ये उतरू. हे फार महत्वाचं आहे. कारण परमेश्वर आपण कधी पाहिलेलं नाही, कधी दिसलाच नाही आपल्याला, परंतु तो जाणवू शकतो. कोणी म्हटलं की परमेश्वर मला दाखवा, तर आपण दाखवू शकत नाही, परंतु त्याची जाणीव करून घेऊ शकतो. कारण सहजोगामध्ये जसं वारं आहे, वारं दिसत नाही म्हणून आपण नाही म्हणत नाही, आहे कारण जाणवतं. तसं परमेश्वर जाणवतो आपल्याला. आणि ही जी काय जाणीव आहे, ही चैतन्याची जाणीव आपल्याला आत्मसाक्षात्कार घेतल्यानंतरच होते. म्हणून आत्म्याचा साक्षात्कार होणं फार महत्वाचं आहे आपल्याला. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे आहेत, त्यातून चैतन्य घेतोय, बघतोय आपण श्रीमातांना भक्तिभावानं. अगदी हृदय भरून आलं पाहिजे, डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत श्रीमातांना बघून. जसं आपण कोण गणेश भक्त असतील तर गणेशांना बघितल्यानंतर जसं आपल्याला हृदय भरून येतं आपलं, किंवा आपले डोळे देखील पाणावतात किंवा त्यातून अश्रू व्हायला लागतात, हे भक्तीचा एक प्रकार आहे. तसंच श्रीमातांच्या बाबतीत आपल्याला घडलं पाहिजे, तरच आपली उन्नती प्रगती होऊ शकते. कारण श्रीमाताजी सहस्त्रार स्वामिनी आहेत, आदिशक्ती आहेत, शिवशक्ती आहेत. पण हे कधी कळणार आपल्याला? ज्या वेळेला आपण आत्मसाक्षात्कारी होऊ, ध्यान करू, त्यावेळेला समजेल आपल्याला की श्रीमाताजी कोण आहेत. प्रत्येक देवी देवतांचा अर्थ आपल्याला लागेल. त्यासाठी आपल्यातील गणेश तत्व जागृत पाहिजे, म्हणजे ही चैतन्याची शक्ती जागृत पाहिजे. आणि या सुबुद्धीमुळे आपल्याला समजेल की परमेश्वर कसा आहे, त्याचं कसं कार्य आपल्या आतमध्ये चालतं, हे आपल्याला श्री गणेश तत्व जागृत झाल्यानंतरच समजतं. आता हळूहळू हळू आपले डोळे बंद करायचे आणि लक्ष परम चैतन्यावरती ठेवायचं. विचलित व्हायचं नाही. संतुलन याच्यामुळेच प्राप्त होतं. फार सोपं आहे संतुलन साधायचं. फक्त आपली भक्ती पाहिजे श्रीमातांच्यावर, तीच करून घेतात संतुलन. आपण जे कर्मकांड करतो त्याच्यापेक्षा भक्ती महत्वाची ना. भक्तीने परमेश्वर मिळतो आपल्याला. कितीही पूजा, कितीही हवन करा, काय उपयोग होत नाही. परंतु जर भक्ती असेल आपली, तर आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाण्याला, त्याचं सानिध्य लाभायला फार महत्वाचं, खूप मदत होते त्याची. म्हणून आपण भक्ती भावामध्ये उतरलं पाहिजे. आपल्यातले भाव जागृत झाले पाहिजेत. सात्विक भाव. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे आपले. चैतन्य आपण शोषून घेतोय. दोन्ही हाताच्या बोटातून घेतलेलं चैतन्य आपण दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचे आहेत, एकसारख्या. म्हणजे चैतन्य देखील आपल्याला कळलं पाहिजे, व्हायब्रेशन समजल्या पाहिजेत. खरं काय खोटं काय हे हाताच्या बोटावरती आपण जाणून घेऊ शकतो.
प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे हे चैतन्याद्वारे आपण जाणून घेऊ शकतो आणि हे प्रत्येक साधकाला समजावं यासाठी हा प्रयास आपण ही तपश्चर्या केली पाहिजे. श्रीमातांच्या समोर बसून ही तपश्चर्या करायची आहे. तर श्रीमाताजी आपल्याला हे ज्ञान देतील, पण तशी उत्कट इच्छा पाहिजे आपली. करायचं बसायचं म्हणून श्रीमातांच्या फोटो समोर नाही बसायचं. काहीतरी आपलं रोज करतोय बाबा, ध्यान बघूया लागते का काय, आपले प्रश्न सुटावेत म्हणून आपण बसतोय, असंही नाही करायचं. आपलं ध्येय आहे आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेणं, परमेश्वराची प्राप्ती करून घेणं, हे आपलं प्रमुख ध्येय आहे. आणि त्यालाच खरं म्हणजे चैतन्य समजू शकतं. रोग बरं करण्यासाठी जर आपण सज्जुगात आलो असू तर आपल्याला ते लवकर कळणार नाही. आणखी कुठल्या गोष्टीसाठी आपण सज्जुगात आलो असू तरी देखील त्यांना ती प्राप्त होणार नाही. परंतु ज्याला आत्म्याची जाणीव पाहिजे आहे, ज्याला खरोखर परमेश्वर पाहिजे आहे, त्यालाच या गोष्टी समजणार आहेत. म्हणून आपलं ध्येय कधी पण उच्च असावं. मला परमेश्वराची प्राप्ती पाहिजे, मला आत्म्याची प्राप्ती पाहिजे, हे ध्येय धरून जे येतात सजयुगामध्ये ते शेवटपर्यंत जातात आणि शेवटपर्यंत टिकतात. मग याचा अर्थ असा नव्हे की आपण रोग बरे करायचेच नाही. होतात रोग बरे. ज्यावेळेला आपण ध्यानाच्या गहनतेत उतरतो त्यावेळेला आपले रोग देखील बरे होतात. आपल्या बऱ्याच समस्यांचं निराकरण आपोआप होतं. सांगावं लागत नाही श्रीमाताईंना, श्रीमाताजी मला हा प्रॉब्लेम आहे, मला हा प्रॉब्लेम आहे, सांगावं लागत नाही. तुम्ही फोटो समोर बसलात तरी आपोआप ते कार्य चालू होतं. आईला समजतं ना मुलाला काय पाहिजे ते. नुसता इच्छा जरी झाली तरी त्याची क्रिया बरोबर होते. आणि श्रीमाताजी आपल्याला सर्व संकटातून समस्यातून बाहेर काढतात. त्यांना माहिती आहे कसं कार्य करायचं काय नाही. सांगायची काय गरज आहे. घ्यायचं फक्त व्हायब्रेशन्स. आपलं काम आहे व्हायब्रेशन्स घेणं आणि शस्त्राराच्या वर राहणं, एवढंच आपलं कर्तव्य आहे. तेवढं आपण पार पाडायचं. श्रीमाताजीने आपल्याला गणेशासारखं निर्माण केले तर त्या तत्वामध्ये आपण उतरलं पाहिजे. ते गणेश तत्व आपलं सतत जागृत पाहिजे आणि सतत आपण मध्यात राहायचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. इथं म्हणूया श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. जिथं आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी अगदी भक्तीने लक्ष द्यायचं. तिथं श्रीमातांचं स्थान आहे. या सर्व क्रिया आपण भक्तीने करायच्या आहेत. केवळ कर्म करायचं म्हणून जर आपण सहयोग करत असू तर त्याचा काहीही उपयोग आपल्याला होणार नाही. भक्तीची जोड पाहिजे. जे करू ते भक्तीनं. त्यानंतर आपला हात वरती उचलायचा 7 ते 8 इंच वर. थोडासा मागे पुढे गोल वर खाली करून बघायचंय. टाळूतून आपल्याला चैतन्याची जाणीव होते का बघायची. सर्वांनी एकाच पातळीवरती यावं यासाठी या सर्व गोष्टी आहेत. आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची. हात खाली घेऊया. थोडस ताट बसूया योगी माणसासारखं. बघायचं आता आपली कुंडलिनी खरोखर वर जाणवता का आपल्याला टाळूच्या वर, का आपला भ्रमच आहे सगळा. कळलं पाहिजे. सत्य काय आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. हाताच्या बोटावरती समजलं पाहिजे, टाळूवरती समजलं पाहिजे. श्रीमाताईने जे काय ज्ञान दिलेलं आहे ते सर्व घेण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. तेवढी उत्कट भक्ती पाहिजे आपली. म्हणजे श्रीमाताजी वरदान स्वरूपात आपल्याला ते देतात सगळं. फक्त भक्ती. लक्ष शस्त्रारच्या वरती ठेवूया.
1 मिनिटभर आपण शस्त्राच्या वरती राहण्याचा प्रयत्न करूया. 1च मिनिट. आता वरून खाली शस्त्रामध्ये यायचं थोडं. शस्त्रार आणि त्याच्या भोवतानी ज्या ठिकाणी आपलं चित्त जाईल तिथं कार्यान्वित झालं पाहिजे. ते चित्त, तिथं चैतन्य जाणवलंच पाहिजे. चित्तामध्ये चैतन्य आहे. आपलं चित्त स्वच्छ असेल तर तिथं कार्य करूनच ते बाहेर येतं. शस्त्रार आणि शस्त्रारच्या आजूबाजूला लक्ष केंद्रित करायचं आहे. तर शस्त्रार मधून खाली आज्ञेमध्ये यायचं. आपण मध्य मार्ग अगदी प्रबल व्हावा, सशक्त व्हावा म्हणून या सर्व गोष्टी करतोय. कायम वर्तमान काळमध्ये राहावं. वर्तमान काळ मध्यातच आहे म्हणून या सर्व गोष्टी करतोय. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं. वरून खाली लक्ष विशुद्धीपर्यंत अगदी एकाग्रतेनं करायचं. तर विचलित व्हायचं नाही. विशुद्धीतून अनाहत मध्ये यायचं आहे आपल्याला. वरून खाली लक्ष अनाहत पर्यंत. म्हणजे शस्त्रार मधून जे चैतन्य येतं ते अनाहत पर्यंत आणायचंय खाली. त्या चक्राला चैतन्यमय करायचं आहे. मध्य मार्गातून आपण येतोय खाली. सुषुम्ना नाडी, ब्रह्मनाडी, अनाहत मधून नाभीपर्यंत यायचं आहे. वरून खाली लक्ष नाभीपर्यंत. नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली लक्ष स्वादिष्ठान पर्यंत. स्वादिष्ठान पासून खाली मूलाधार शक्ती केंद्र, वरून खाली लक्ष मूलाधार पर्यंत द्यायचं. म्हणजे आपण मध्य नाडीमध्ये आहोत. मध्यात आहोत. आपण संतुलनामध्ये आहोत. आणि हे संतुलन तसंच राहावं म्हणून आपण वरून खाली लक्ष केंद्रित करतोय गणेश तत्वापर्यंत. कारण आपली उत्क्रांती मध्यातूनच होणार आहे. वर्तमान काळामध्ये होणार आहे. म्हणून वर्तमान मध्ये राहायचं आहे आपल्याला. आपण डावीकडे नाही, उजवीकडे, मध्यात. आणि ज्या वेळेला आपण मध्यात राहू त्यावेळी कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाही. आपण निर्विचार होतो. कारण वर्तमान मध्ये निर्विचारिताच असते. आपली स्थिती असते की आपण कार्य करत असतो आणि विचार दुसरेच चालू असतात आपल्या डोक्यात. त्यावेळेला आपल्याला आजार होतात. वरून खाली लक्ष मूलाधार शक्ती केंद्रापर्यंत. आता आपलं लक्ष मूलाधार शक्ती केंद्रावरती द्यायचंय थोडं.
चित्ताची एकाग्रता मूलाधार शक्ती केंद्रावरती, जिथं श्री गणेशांचं स्थान आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. लक्ष मूलाधारावरती देणं फार महत्वाचं आहे. आपल्यातील गणेश तत्व जागृत होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. श्री गणेशाला 4 पाकळ्या आहेत, म्हणजे स्वस्तिकला 4 काटे आहेत. हे जे काही स्वस्तिक आहे त्या 4ही पाकळ्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला, 4ही बाजूने. ती जी पहिली पाकळी आहे त्याचं जे बीजाक्षर आहे लम, ते आपण दीर्घ स्वरात म्हणायचं आहे. ती पुढच्या बाजूला आहे. 4 पाकळ्या तयार करायच्या आपण चित्तानं. श्री माताजी ते बरोबर करून घेतील आपल्याकडून. फक्त लक्ष केंद्रित करायचं आहे गणेश तत्वावरती, पहिल्या पाकळीवरती. त्याचं बीजाक्षर आहे लम, हे आपण दीर्घ स्वरात म्हणायचं आहे. लम म्हणत असताना त्या पाकळीवरती लक्ष केंद्रित करायचं. पहिली पाकळी उभी, पुढच्या बाजूला लम. लम आणखी एकदा म्हणूया लम. त्या पाकळीवरती लक्ष देऊन म्हणूया. प्रयत्न करायचा आहे त्या पाकळीवरती लक्ष देण्याचा. लम लम. त्यानंतर दुसऱ्या पाकळीवरती लक्ष केंद्रित करायचं. त्याचं बीजाक्षर आहे शम. आपण त्या पाकळीवरती लक्ष देऊन शम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. शम शम. लक्ष देताना कसं द्यायचंय, पहिल्या पाकळीवरती आणि दुसऱ्या पाकळीवर असं देताना द्यायचं. मंत्र म्हणून झाल्यावर प्रयत्न करायचा आहे, कारण ते तत्व जागृत होणं, त्या पाकळ्या उमलणं, अधिक उमलणं फार महत्वाचं आहे. आणखी एकदा म्हणूया शम. मागील बाजूस ती पाकळी आहे. आता पुढच्या बाजूला बघितलं आपण. आता मागची बाजू जी पाकळी आहे तिला लक्ष देऊन आपण शम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. शम शम. मंत्र म्हणून झाल्यावर दोन्ही पाकळ्यांच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे दोन्ही पाकळ्या कळल्या, पुढे एक मागे एक. आता डाव्या बाजूला लक्ष द्यायचं, डाव्या पाकळीकडे, म्हणजे डाव्या बाजूला. त्याचं बीजाक्षर आहे श, षटकोन शम. लक्ष त्या बाजूला केंद्रित करून त्या पाकळीवरती लक्ष देऊन शम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. शम.
मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं, आता तिन्ही पाकळ्यांच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे तिन्ही पाकळ्या कळतात आपल्याला कुठे पुढे मागे. आता डावीकडे गेलोय आपण. परत एकदा डाव्या बाजूच्या पाकळीवरती लक्ष केंद्रित करून शम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. शम. मंत्र म्हणून झाल्यावर तिन्ही पाकळ्यांच्याकडे लक्ष द्यायचं, पुढे मागे आणि डावीकडे. आता उजव्या बाजूची पाकळी सम ही बीजाक्षर उच्चारायचं आपण. सम सम. मंत्र म्हणून झाल्यावर चारही पाकळ्यांच्याकडे लक्ष द्यायचं, पुढील मागील डावीकडे उजवीकडे आपल्या लक्षात येईल. आता श श आणि श म्हणजे काय तर कुंडलिनी ज्या वेळेला वरती चढत असते त्यावेळी ती आवाज करते. जसं नाग जातो त्यावेळी सळ सळ आवाज येतो, तसं कुंडलिनी वर चढत असताना तिचा आवाज येतो. सम शम श श असे जे आवाज येतात, म्हणून ती पाकळी आहे. तिथे आवाज येतो, साऊंड आहे. साऊंड म्हणजे गणेश. ओंकार म्हणजे काय, श्री गणेशच आहेत ना. ओम म्हणजे आपण ओम म्हटल्यानंतर जो साऊंड आपण जे बोलतो त्याचा आवाज म्हणजे गणेश तत्वच आहे. जसं परा पश्चिंती मध्यम आणि वैखरी चार प्रकारच्या वाण्या आहेत. म्हणजे काय, चार पाकळ्या. चार पाकळ्याच्या चार वाण्या म्हणजे गणेश तत्व झालं. म्हणजे आवाज आपण जे बोलतो ते गणेश तत्व. किती पवित्र ते पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये. म्हणून बोलणं फार महत्वाचं आहे आपलं. आता उजव्या बाजूची जी पाकळी आहे तिथं आणखी एकदा सम असं म्हणूया. सम सम. आता चारी पाकळ्यांच्याकडे लक्ष द्यायचं. परा पश्चंती मध्यमायनी वैखरी चार वाण्या आहेत तिथं. आणि वाणी फार महत्वाची आहे आपली. मंत्र जे म्हणतो आपण ते गणेश तत्वातूनच येतात. म्हणजे ते परावाणीतून वैखरी वाणीत आले पाहिजे, तर ते आपले सिद्ध मंत्र होतात. मंत्र सिद्ध करायचा एक प्रकार आहे. आपण नुसता घोकमपट्टी करायची नाही, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं नुसता म्हणून काही शिव जागृत होत नाहीत. परंतु परावाणीतून जर आपण त्याला जोड दिली, चैतन्याची जोड दिली. परावाणी म्हणजे काय, चैतन्य, परमेश्वराची वाणी. आणि त्या वाणीतून आपण जर ओम नमः शिवाय असं जर म्हटलं तर 100% शिव जागृत होतात आपल्यामध्ये आणि त्यांचे गुण आपल्यामध्ये येतात. म्हणजे मंत्र तो सिद्ध झाला आपला. सिद्ध मंत्र करायचा हा प्रकार आहे. म्हणून गणेश तत्व आपल्यामध्ये जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे. गणेशाशिवाय ती शक्य नाही. परावाणीतून पश्चंती मध्यमा आणि वैखरीपर्यंत पोहोचायचं सोपं नाही. परंतु गणेश जागृत असतील, त्या चार पाकळ्या जर जागृत असतील तर 100% ह्या चारी वाण्या आपण त्याच्यावरती सिद्ध होतात. पूर्ण लक्ष गणेश तत्वावरती चारी वाण्यांच्याकडे द्यायचं आहे किंवा चारी पाकळ्यांच्या वरती देऊया. श्री माताजी, आपण साक्षात श्री गणेशजी आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती आला असाल तर परम चैतन्याद्वारे आणि सुगंधाद्वारे आम्हाला त्याची जाणीव करून द्या. लक्ष हाताच्या बोटावरती पण ठेवू शकतो, कारण चैतन्याला सुगंध येतो. व्हायब्रेशन समजायला लागतात आपल्याला. हे वरदान पण श्री गणेशच देतात. म्हणून गणेशाला फार महत्व आहे सहजयोगामध्ये. हे जे काही चैतन्य आपण पाहतो, जाणीव करून घेतो, आपल्याला व्हायब्रेशन समजायला लागतात, हे वरदान गणेशांच्याकडून येतं. आपली पारख करतात, आपली परीक्षा घेतात, मग ते वरदान देतात तुम्हाला. म्हणून आपण कधी पण साधे सरळ राहायचं. परमेश्वराच्या राज्यात जायचं असेल तर साधेपणा पाहिजे आपल्यामध्ये.
आपल्या डोक्यात एक, पोटात एक, ओठात एक, हृदयात एक असं असता उपयोगाचं नाही. जे आत आहे तेच बाहेर पाहिजे. पारदर्शकता श्री गणेशांचा एक गुण आहे. जे बाह्यात दिसतं तेच आतमध्ये असतात. ते आतमध्ये चैतन्य आहे तर बाह्यात देखील चैतन्य दिसून यायला पाहिजे. म्हणजे ही गणेश शक्ती जी आहे ती अगदी अबोधित आहे, पवित्रता आहे, सुज्ञता आहे, सुबुद्धी आहे त्यांच्यामध्ये, समय सूचकता आहे. कुठल्या क्षणी काय करायचं हे त्यांना कळतं. ती गणेश तत्व आपल्या जागृत होतं आणि ती सर्व तत्व आपल्यामध्ये यावीत म्हणून आपण श्रीमात्यांना प्रार्थना करतोय. कुठल्या क्षणाला काय करायचं हे समजणं देखील श्री गणेशांचाच गुण आहे. तो ती जागृत झाल्याचंच लक्षण आहे. आता गणेश तत्वातून आपण वरती यायचंय. हळूहळू स्वाधिष्ठान मध्ये यायचंय. हळूहळू यायचं म्हणजे गणेशांचं जे चैतन्य आहे ते घेत आपण वर येतोय. स्वाधिष्ठान मधून नाभी, म्हणजे नाभीला देखील शक्ती मिळते. गणेशांची ताकद. श्री गणेश सर्व शक्ती केंद्रावरती आहेत. कुल गुरु प्रमाण ते महागुरु आहेत आणि सर्व चक्रावरती त्यांचा अधिकार आहे. त्यांचं चैतन्य सर्व चक्रावरती गेलं पाहिजे. शक्ती मिळाली पाहिजे देवतांना. मग ते हवनातून देतील, जलातून देतील, नाहीतर वायूतून देतील. त्यांची सर्वांच्या वरती सत्ता आहे. नाभीतून हळूहळू आपण हृदयामध्ये यायचं आहे. शिस्तीत यायचं खालून वर. अनाहत मधून विशुद्धी. शिस्तीत आलो तर कळतं आपल्याला. विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून सहस्त्रार आणि सहस्त्रार मधून बाहेर पडायचं आपल्याला. हळूहळू हळू वरती आकाश तत्व, विराट म्हणजे गणेशाचं महागणेशाच्यात रूपांतर होतं. आता पूर्ण लक्ष आपलं वरती आकाश तत्वात घेऊन जायचंय. ध्यानाच्या त्या उच्च स्थितीला, परमोच्च स्थितीला जायचंय. आपल्या असं लक्षात येईल काही वेळेला की वरती आपण लक्ष देतोय पण खाली गणेश पण फिरतायत, अशी जाणीव होईल आपल्याला. कारण ते अगदी आनंदित आहेत, प्रसन्न आहेत. प्रसन्न झाले की ते सर्व आनंदी आनंद करतात. निरानंद, जसं एक बालक आहे लहान, ते आपल्याला आनंद प्रदान करतं. एक लहान मूल असेल, ते जन्मल्या आपण त्याच्याकडे धावतो कारण ते मॅग्नेट आहेत. पवित्रता, सुज्ञता त्याच्यामध्ये ते गुण आहेत, गणेशाचे गुण आहेत. म्हणून आपण चुंबकासारखं त्याला चिकटतो. ते गणेश, तीच अबोधिता आपल्यामध्ये यावी, तीच सुबुद्धी आपल्यात यावी, तेच लहानपण आपल्यामध्ये यावं म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करून त्या परमेश्वरी राज्यात प्रवेश करतोय. हळूहळू हळू वरती जायचंय आकाश तत्वात. त्या ठिकाणी आपलं चित्त स्थिर करून एक 10 ते 12 मिनिटं बसायचंय. त्याचा आनंद घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनिट. सुज्ञता, सुज्ञता जरा गंभीर शब्द आहे. बरं, त्याला आपण सुज्ञता म्हणतो. सुबुद्धीपेक्षा सुज्ञता. त्या
त्या सुज्ञतेला आपण आपल्यामध्ये अंगामध्ये बांधलं पाहिजे. ते बाणायचं कसं, तर वर्तमान काळात राहायला शिकलं पाहिजे. हे मी शिकवते. आता वर्तमान काळात ह्या वेळेला आपण इथे बसलेलो आहोत, ही पूजा होते, तर ह्या ठिकाणी आपण बसले, तर ह्या वेळेला शून्यता काय, हे की आता पूजा होते, पूजा करायची. पण ह्याच वेळेला आपण जर विचार केला पुढचा, की आता मला बस मिळेल की नाही, मग घरी जेवायला मिळेल की नाही, की काहीतरी असं झालं तर माझं जाणं झालं नाही तर, किंवा माझं मुलाचं असं, हे जर आपण विचार केले तर पूजा तुम्हाला लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला, हे असं झालं होतं, तसं झालं होतं, हे असं काही केलं तर मग परत घोटाळा होणार. तर हा जो शून्यपणा आहे, हा शून्यपणा आपल्यामध्ये बांधला पाहिजे. आणि ते बांधण्याची एक पद्धत आहे की प्रत्येक वेळा आपण कुठे असलो तरी आता मी वर्तमानात आहे की भूतकाळात आहे ते पाहिजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे आणि भविष्य काळ काही समोर नाही. या शून्यतेमुळे मी अडकले होते. शून्यता म्हणता येईल म्हणा, पण तरी शून्यामध्ये काय काय थोडस गहन आहे. समय त्याच्यात पुष्कळ गोष्टी आहेत. आता इंग्लिश मध्ये एकच शब्द आहे की विजडम, पण आपल्या मराठी भाषेत त्याला सुज्ञता म्हणता येईल, सुबुद्धी म्हणता येईल, समय सूचकता म्हणता येईल, किंवा दक्षता म्हणता येईल. दक्षता म्हणता येईल, दक्षता म्हणजे असे अनेक शब्द त्याला आहेत. आणि ते सगळे एका गोष्टीने आपल्याला सहज साध्य होतात जर आपण वर्तमान काळात राहण्याची व्यवस्था केली. आता मी असं ऐकलं की ते भयंकर भांडणं करतात, भांडणं होतात. का होतात? कारण तुझ्या बापाच्या ह्यानी मला मारलं होतं म्हणून मला भांडायला लागलं. तो बापही मेला आणि त्याचाही बाप मेला. तुम्ही आता समज, आता ते बापाचं कशाला काढत बसले? नाहीतर तुला मी मारीन, तुला मी ठोकीन, असं काहीतरी भविष्य काळाचं बोलत राहायचं. आता ह्या वेळेला मी काय करणार आहे, तू माझ्या समोर आलास, या वेळेला मी तुझ्याशी काय करणार आहे तो विचार नाही. काय केलं पाहिजे यावेळेला? त्यावेळेला जी समय सूचकता येते, ती समय सूचकता जी आहे ती खरी. त्यावेळेला लगेच लक्षात येईल की बाबा आता हे भांडण मिटवा, यावेळेला चांगला चान्स आहे, संधी मिळाली. ही संधी मिळाली असं म्हटलं की एकदम मनुष्याच्या डोक्यात येतं, केवढी मोठी संधी आहे. इतक्या आपल्या बापदादांची भांडणं सगळी संपली एकदाची. उगीच कोर्टाच्या कचेऱ्या कशाला, हे कशाला, ते कशाला, संपवा. ही जी एक सुबुद्धी आपल्यामध्ये येते त्या समय सूचकतेला, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये विजडम म्हणतात. पण विजडम मध्ये अनेक अर्थ आहेत. ते आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेला ना, प्रत्येक ह्याला पर्याय म्हणजे 10 असले पाहिजे. ही अशी आपली भाषा फार समृद्ध भाषा आहे. त्यामुळे एक शब्दात नाही सांगता येत, पण तरी सुद्धा त्या समयाला जागृत असणं, त्या वेळेला जागरूक असणं हे फार जरुरी. इतर पुष्कळशा गोष्टी आहेत. आता समजा मला घरून निघायचंय, तर मी असा विचार करायचा की आता मला जायचंय, मला काय काय पाहिजे, इथं मी राहील रात्रीचं, मला काय पाहिजे, बस त्यावेळेला. पण काय होतं, त्यावेळेला लक्षात ते घेत नाही, त्यावेळेला दुसराच विचार, आणि मग मोटारीत बसल्यावर मग लक्षात येतं की अरे ते राहिलं, हे राहिलं, ते राहिलं. तर ही जी एक समय सूचकता आहे, ही जी शून्यता आहे, ही आपल्यामध्ये बांधण्यासाठी आपण आता वर्तमान काळात राहायला शिकू. शिवाजी महाराज झाले ते फार मोठे होते, पण ते वर्तमान काळात राहत होते, आपल्यासारखं नाही त्यांचं. आता आपण म्हणतात शिवाजी महाराज, आता आपण शिवाजी महाराजांना मानतो, पण आपल्यामध्ये ह्या वर्तमान काळात आपल्यामध्ये शिवाजी महाराजांचे कोणते गुण आलेत? ते काय दारू प्यायचे का? पहिली गोष्ट. त्यांचं वागणं कसं होतं, त्यांचं चरित्र कसं होतं, तसं आम्ही त्यांना मानतो, पण त्यांचं चरित्र या वर्तमान काळात आता ह्या आयुष्यात आमच्यात आलंय का? काहीतरी मागच्या गोष्टीचं आपलं महात्म्य गुण बसायचं, त्याने काय फायदा होणार? महात्मा गांधी झाले,
पुष्कळ झाले. आपल्या देशात फार मोठे मोठे कमळं निघाली असं म्हटलं पाहिजे, पण डबकच आहे ना अजून, बाकी सगळं डबकच आहे. तेव्हा आपण आता डबक्यात आहोत की कमळात आहोत हे पाहिलं पाहिजे. ह्या वेळेला आपण कुठे आहोत हे पाहिलं पाहिजे. ही पाण्याची सुबुद्धी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत गणेश तुमच्यात कार्य करीत नाही. गणपतीचं एक लक्षण सांगितलेलं आहे की तो तुम्हाला शुद्धता देतो, सुबुद्धी देतो. कुठे दिसते का तुम्हाला सुबुद्धी? तिकडे त्या गणपतीच्या समोर बसूनच मांडतात लोक. मग त्या गणपतीच्यासाठी त्याच्यात पैसे खातात, हे करतात, ते करतात. म्हणजे सुबुद्धी नाहीच, म्हणजे गणपती आहे कुठे तिथे? नुसता गणपती करून ठेवलेला आहे. समय सूचकतेला जे समयावर जे बरोबर त्या वेळेला जे लक्षात मनुष्य आणेल त्या माणसाच्या स्थितीत एकदम अंतर येणार. हे करून बघा. आणि वर्तमान काळातच तुमचं जी वाढ होणार आहे ती होणार आहे. आता फुल आहे, फुलाची वाढ भविष्यात होते की भूतकाळात होते? आता ह्या वेळेला होईल. आपली प्रगती एवढ्यासाठीच होती कारण आपण पुढच्या गोष्टीचा विचार करतो किंवा मागच्या गोष्टीचा विचार करतो, पण सद्यकालीन आपण विचार करत नाही. सद्यकालीन आता काय स्थिती आहे आपली ते पाहिलं पाहिजे. मग त्यात काय सगळे जेवढे काही आपले प्रश्न आहेत, आता ग्रामीण प्रश्न आहेत, ते सगळे सुटतील. आज शेती करायची समजा, आज जर तुम्हाला पेरायचंय तर तुम्ही म्हणाल बाबा मागच्या वेळा पेरलं होतं तर असं झालं तसं झालं करत बसले तर गेले. तू म्हटलं आता उद्या परवा पेरीन तर ते गेलं. आत्ता आजचं जे करायचं ते आत्ता केलं पाहिजे. ही एक आपल्या भारतामध्ये एक टूम आहे की गेल्याचं फार गापो वाडे गाठायचं. अमके झाले तमके झाले. अरे तुम्ही काय, तुम्ही कुठे? सहयोगामध्ये फारच आवश्यक आहे की माताजीने आम्हाला जागृती दिली. मग त्याच्या पुढे काय? पुढे झालं आता जागृती दिली, आता बसलो होतो आम्ही, आता दुसरे धंदे करायचे. आज आता काय करायचं मला त्याच्यासाठी असा विचार डोक्यात आला तर तत्क्षण तुम्हाला फायदा होणार आहे. आता पुष्कळांना जागृती झाली, पुष्कळांना त्याचे लाभ झाले, चमत्कार पाहिले, झालं, पण विसरून जातात की मला जागृती झालेली आहे. प्रत्येक क्षणाला मला जागृती झालेली आहे, या क्षणाला सुद्धा मला जागृती झालेली आहे असं लोकांच्या लक्षात राहते. मग तसंच बघायला आपण परवाच एक गृहस्थ आले, त्यांना जागृती दिली, ती चांगले पार झालेले सगळं काय. तर मला म्हणे मला माताजी आजकाल फार भीती वाटते. म्हटलं तुम्ही सहयोगी, तुम्हाला कसली भीती? तुम्ही विसरले का? अरे हो खरंच विसरलो म्हणे, मी पार झालो तो मला काही व्हायला नको. काय म्हणाल ते तुमच्या समोर असताना सुद्धा, कारण तुम्ही विसरला आणि तुम्हाला तेच मागचंच आठवतं जे तुम्ही बेकार होता म्हटलं पाहिजे, जेव्हा तुम्ही नालायक होता, जेव्हा तुम्हाला काही समजत नव्हतं, जेव्हा तुम्ही अज्ञानी होता किंवा जेव्हा तुम्ही अंधारात होता, किंवा परमात्माचा प्रकाश तुमच्यात आला नव्हता, त्यावेळेची गोष्ट ती कशाला आता चालवायची पुढे? ते संस्कार कशाला पाहिजे? अजून येतोच. आता गावात गेलं, खेडेगावात की सगळ्यांना पार केल्यावर मग पायावर यायचं. कशाला? मी कोणी दगडाची मूर्ती तर नाही की 100 लोकांना माझ्या पायावर घेईन. पायावर येऊ नका, बरं मग पैसे ठेवले, 10 पैसे ठेवले. अरे म्हटलं माताजी पैसे नाही घेत, बरं 25 पैसे घ्या. त्यांना समजायचंच नाही की आज सद्यस्थिती काय आहे आणि त्या सद्यस्थितीमध्ये माताजी पैसे घेत नाहीत आणि कोणीही देवाच्या नावावर पैसे द्यायचे नाही. पण ते डोक्यातच घुसणार नाही. असं कसं माताजी? सगळे सांगतात आम्हाला तुझी आई मेली, मला एक गाय दे म्हणून, आणि तुम्ही कसे आमच्याकडे पैसे देत नाही? हा धर्मभोळेपणा हा सुद्धा आता सोडला पाहिजे. आणि तो कसा सुटणार? कारण धर्म तुम्ही जो शिकलेला आहात तो चुकीचा शिकला. तुम्ही ज्याला तुम्ही धर्म म्हणता तो चुकीचा शिकला, कारण तुम्ही धर्म विकत घ्यायला निघाले आणि विकणारे आहेत. धर्म विकता येत नाही आणि विकणारे आहेत आणि तुम्ही विकत घेता, म्हणजे हे तिन्ही गोष्टी चुकलेल्या आहेत.
सद्यस्थितीमध्ये तुम्हाला रिअलायझेशन झालेलं आहे, तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळालेला आहे. आता आत्म्याच्या बलावर काय ते करायचं ते करायचं. ते सोडून तरी ते शेवटलंच मागचंच ते आमचे संस्कार आहेत माताजी. तर रस्त्याने एक दगड मांडला, त्या दगडामध्ये शेंदूर घातला, अमुक तमुक बसले तिथे. चला 2 पैसे घाला, 4 पैसे घाला, देवाला घाला, चालले. आता तिथं कोणी निघाला मनुष्य तर बा देवच आहे, त्या 2 पैसे. अरे तुम्ही सहयोगी, तुम्ही कशाला देता? आता माताजी असं आहे ना, आम्हाला संस्कार आहेत, कसले कुसंस्कार आहेत. कशाला देता त्या देवाला? तो काही देव आहे का? कोणी दगड मांडायचा, तो काही देव आहे का? पण ह्या सगळ्या ज्या आपल्या जुनाट ज्या आपल्यामध्ये गोष्टी आहेत त्या काढाव्या लागतील, त्या एकाच याने निघतील की आज सद्यस्थितीत आहे. हा, नाही तर म्हणते माताजी आम्ही रामाला मानतो. अरे आता राम नाही तर आता मी आहे, माझा ऐका. रामाला कशाला मानायचं? कारण राम खिशात घालता येतो. राम कसे वागा, दारू पिण्याचं म्हणे मी रामाचा भक्त आहे. पण राम काही विचारणार नाही, पण माझे भक्त झाले तर विचारीन मी. म्हणून घाबरायचं नको. माताजीची भक्ती नको, कारण माताजी आता जिवंत आहेत ना, मेल्यावर बघू. जिवंत आहे तोपर्यंत मानायचं नाही, कारण जिवंत माणसं विचारतात ना, हैलावर घेतात की का बा तू असा कसा वागला, कळलं का? तर हे ग्रामीण भागातलं जे काही आपलं आहे जुनाट पद्धतीचं, त्यातलं किती सत्य आणि किती असत्य ते सहजगात तुम्हाला येऊन कळेल. आणि त्यामुळे झालंय का, इतकं आपण कुजलोय असं समजलं पाहिजे. जुनाट नाही, कुजून गेलोय. तेव्हा आपल्या ज्या काही कल्पना आहेत, आपल्याबद्दल ज्या आपले विचार आहेत धर्माबद्दलचे, ते सुद्धा एकदा असे बाजून पाहिलं पाहिजे. बरं, हे सुटलं तर मग दुसरं आहे की आता आम्ही मॉडर्न झालो. असं का? म्हणजे काय मॉडर्न झाले म्हणजे काय? डोक्याला आम्ही तेल लावणार नाही, मॉडर्न झालो. मॉडर्न झालो म्हणजे काय? काहीतरी वाईजात गाणी गायची, गणपती समोर जाऊन घाणेरडे गाणी म्हणायची, काय म्हणायचं? तर मॉडर्न झाले ना. मग म्हणायचं आम्ही देवालाच मानत नाही, हे मॉडर्न झाले. म्हणजे एक ते त्यांनी केले आणि एक ह्यानी केले. ह्याला कारण काय की आजकालची मुलं बघतात की आपले आई वडील वेड्यासारखे चालले. आता हरी 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 टाळ कुटत जन्मानुजन्म हे केलं, काय मिळालं यांना? रोजचे जातात त्या वारकरी पंथात. किती मी समजावून सांगितलं बाबा, आता वाऱ्या बंद करा, घ्या, ज्याच्यासाठी वाऱ्या करत होते ते घ्या. ते समजतच आहे त्याला. आता माता ते जसं काय नशा असतो ना, तसा नशा. मग चालले आपले टाळकुट सगळेच्या सगळे. अहो आता घ्या, तुमच्यासाठी आणलंय सगळं मी, घेत का नाही? ते डोक्यातच येणार नाही त्याच्या. पण माताजी असं आहे की आमचे बापदादे पण हेच करतात. अहो पण त्यांनी जे केलं, तुम्ही जे केलं, जे पुण्य जोडलेलं आहे त्याची फळं घ्या ना. अजून पुण्य जोडत बसलेत काय? म्हणजे काय आहे की आजच्या परिस्थितीत काय आहे, आजच्या युगामध्ये सहयोग हा धर्म आहे. हा धर्म आम्ही स्वीकारला पाहिजे आणि ह्या धर्मात आम्ही उतरून स्वतःला स्वच्छ करून घेतलं. सर्व धर्मांचा जो काही अर्क आहे तो सहयोग आहे. आम्ही सर्व धर्मांना मानतो, एका धर्माला मानत नाही. एका धर्माला मानलं म्हणजे काय, मी फार चांगला तू वाईट, त्याला मांडा. पण सर्व धर्मामधला जो काही चांगुलपणा आहे तो जर तुम्ही पाहायला शिकले तर भांडणच करणार नाही. परत आपल्या महाराष्ट्रात म्हणतात की भाऊबंदकी 5वीला पुजली आपल्या. त्याला कारण काय? त्याला कारण हेच आहे भाऊबंदकीला की आपण नसतं आठवत असतो, जे नको ते आठवत असतो. आणि जर कुणी म्हटलं की बाबा सोडा ते, अहो काय सांगता तुम्ही, सोडा कसं? हे आमचं इतकं जुनं चाललेलं आहे, सोडायचं कसं? ते जे काही जुनाट आहे ते एवढं धरून धरून आपण अशा रीतीने वागतोय. आता भाऊबंदकी पण जुनाट झाली, ती सोडून टाका, काही कामाची नाही. त्यांनी काय फायदे झाले महाराष्ट्राचे? आता आपल्या ग्रामीण भागामध्ये मी बघते, मला परिस्थिती म्हणजे फार गंभीर वाटायला लागली. कारण इकडे मॉडर्न झाले तर दारू पिऊन धुतायत आणि जे नाहीत ते असे बेकार गेले. म्हणजे सहयोग सुरू तरी कुठे करायचं? 4 माणसं सुद्धा अशी मिळणार नाही तुम्हाला की जे बसून समजतील या गोष्टी. म्हणून मी म्हणते की आपल्या मुलांना तरी आता सांभाळा, त्यांना तरी आता सांभाळा आणि त्यांना हे सांगा की तू मागची पुढची चिंता न करताना आत्ताची चिंता कर.
म्हणजे समृद्धी सुधारणार. आजच्या चिंतेत जर तुम्ही असता तर बरोबर समृद्धी येईल. पण पुढची गोष्ट नुसते मनाचे मनोरे बांधायचे तेही बरोबर नाही, आणि मागची गोष्ट ज्याने तुम्हाला जपणून ठेवलेले तेही बरोबर नाही. तेव्हा मध्यात आलं पाहिजे, मध्य मार्गात आलं पाहिजे, संतुलनात आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही संतुलनात याल तर बघाल तुमच्यात केवढ्या शक्ती आहेत, किती तुम्ही कार्य करू शकता. महाराष्ट्र म्हणजे चैतन्याचा नुसता पुतळा आहे, कारण कुंडलिनी विश्वाची इथे आहे. आणि आता महाराष्ट्रीय लोकांना मी समजावून समजावून थकले आणि माझं ऐकतच नाही ह्या गोष्टी. त्यांच्या लक्षातच ही गोष्ट येते. अजूनही मला इतकं आश्चर्य वाटतं की मी लंडनला असते, महाराष्ट्रातलं पत्र, हा मनुष्य असा, तो मनुष्य तसा, माझे कान किटले आणि डोळे मिटले. ते संपतच नाही, दुसऱ्यांचं चांगलं दिसतच नाही. म्हणजे सहयोगी आहेत ते लोक सगळे. आश्चर्याची गोष्ट आहे. जर अशा रीतीने सहयोग चालला तर संत साधूंना काय वाटणार आहे मला सांग. त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही आलो. तुमच्या महाराष्ट्रात जन्म घेतला, मराठी भाषा आम्हाला येते, सगळं काही असून सुद्धा काहीही लोकांना समजत नाही की केवढं मोठं आम्ही घेऊन आलो. आता हे 55 देशातले लोक आहेत इथे आले धडपडत तुमच्या देशात येऊन, तरी काय तुमच्या त्यांचा काही परिणाम होतोय का? त्यांना तुम्हाला बघता का कशी लोक आहेत हे परदेशात आले तुमच्या देशात, हे कशाला आले, का आले हे बघताय का तुम्हाला? आणि हे काय करतात, त्यांना का कसला एवढा आनंद झालेला आहे, काय मिळवलं यांनी, आपणही तसं मिळवलं पाहिजे असा विचार एक साधारण एक समजदार माणसाला आला पाहिजे. समज हे येण्यासाठी फक्त एक गोष्टीचं तुम्ही करा की आज आम्ही इथे बसलो, आता आम्हाला काय केलं पाहिजे, आता काय करायचं, या वेळेला काय करायचं, ही वेळ कसली, ही वेळच महत्वाची आहे. आणि तेच माणसाला समजत नाही, म्हणून सगळे घोटाळे. तर आज श्री गणेशाला स्मरून आपल्या मनामध्ये निश्चय करायचा की आम्ही वर्तमान काळात राहू. मला असं होतंय की एक भाषा बोलताना दुसरी भाषा बदलायची म्हणजे फार, पण एका भाषेत शुद्ध बोलते मी, पण ती जर भाषा सुटली की मग मला जमतच नाही. म्हणजे हिंदीत कोणी म्हणाले मराठीत बोला तर जमत नाही, इकडून तिकडे मग मी आपलं शोधत बसते कुठे जावं म्हणून. कारण शुद्ध आहे ना, सगळं शुद्ध असलं पाहिजे, मिक्सचर करता येत नाही, भाषेत सुद्धा शुद्ध असं. त्यामुळे मला ते जमत नाही. तशी शुद्धता आपल्या जीवनात असायला पाहिजे. आणि ती एकच गोष्टी नाही की मी यावेळेला काय करतोय, मी यावेळेला काय विचार करतो. अगदी तुम्ही जरासं लक्ष दिलं ना, सटकन सगळं बदलून जाईल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या सवयी सुटली, सगळं काय नाही. फक्त त्यावेळेला आहे की मी ह्या वेळेला काय करतो. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून नाही घ्यायचं, मी आई आहे तेव्हा जे खरं ते सांगितलं ते लक्षात घ्यावं आणि आपलं आयुष्य सुद्धा. काय आपलं आयुष्य होऊन राहिलं आज, मुलाबाळांचे काय दैनादान होते ते बघायला पाहिजे, आणखी लक्ष द्यायला पाहिजे. आणि परत मी येणारच आहे, परत परत शेरीला येणार आहे. आणि निदान एक शेरीच्या गावचं तरी काहीतरी उद्धार होऊ दे, त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी मला मदत करावी, योग घ्यावा, आणखी मेहनत करावी. अभ्यासाने आपली कुंडलिनी जागृत मी करून देईल, पण त्याच्यानंतर त्या जागृतीनंतर तुम्हाला अभ्यासाने ती कुंडलिनी बरोबर बसवली पाहिजे. आणि इतके लोक दुसऱ्या देशातले पार झाले, ज्यांना गणपतीचं नाव सुद्धा माहित होतं, गणपतीचा ग माहित नव्हता, तेव्हा आपल्या इथे अष्टविनायक ह्या पृथ्वी मातेने आणून ठेवलेले आहेत, आपण काय करतोय ते बघायला पाहिजे. आपली काय या गोष्टीच्याकडे लक्ष देऊन म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण देशाचंच मुळे भलं होणार आहे. पण निदान स्वतःच आधी भलं करून घ्या. आणि किती सोपं आहे हे बघा तुम्ही, किती सोपं आहे. मी काही कठीण काम सांगितलेलं नाही की डोक्यावर उभे राहा की हिमालयावर जा, काही नाही, साधी गोष्ट. सहयोग करा, पहिल्यांदा कुठेतरी जागृत करून घ्या आणि वर्तमान काळात राहायला शिका, बस. मग मी येऊन बघते काय होतं. आता पुढल्या वर्षी आशा आहे इथे सगळ्यांची भांडणं तंडे मिटून सगळंच व्यवस्थित होईल आणि लोक चांगले राहतील. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद. हळूहळू आपले डोळे उघडूया, श्रीमाता यांच्याकडे बघूया.
लक्ष शस्त्राच्या वरती आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे हे विसरायचं नाही आणि त्या चैतन्याचं बंधन घेतोय आपण, त्याची गाठ मारतोय आपण. दोन गाठी चैतन्याच्या. तिसऱ्या वेळेला 3 गाठी आपल्याला मारायच्या, चैतन्याच्या मारायच्या. चैतन्य बांधतोय आपण वर, कुंडलिनीला बांधतोय वरती. कवच घेताना पण डावीकडून डोक्यावरून हात उजवीकडे, लक्ष परम चैतन्याकडे. शिस्तीत घ्यायचं. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे आणि गणेशांच्या जे आपण 4 पाकळ्यावरती ध्यान केलं तसं ध्यान करायचा प्रयत्न करायचा आहे. उद्या दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरती आणि गणेश तत्वावरती ठेवायचं आहे. जय श्री माताजी.